नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा, दिवसाची सुरुवात ही तुम्हाला आता ट्रायपॉड पुसण्यापासून दिसत आहे. दुपार झालेली होती आणि आज गेलेलो होतो थोडं गावात. तर काम होतं, सगळं काम जिथलं तिथं सगळं टाकलं आणि बाहेरचं पहिला काम करून घेतलं. तर धान्याची पोती ते सगळं तिथंच दिसत आहे तुम्हाला. तर म्हटलं चला आता ह्याच्यावर धूळ का पडल्या, तर हे पहिला पुसून आपल्या कामासाठी लागणार आहे. तर 6 महिने झालं मी ह्याच्याकडे लक्ष पण दिलं नव्हतं, का बघितलं नाही काय नाही. तर ह्याची वायर तुटून ते आता स्त्रीला सांगायला पाहिजे की हे जॉईंट करून दे मला. तशी तर लाईट लागत नाही, पण कधी तर वाटलं आपल्याला की लाईट, रिंग लाईटची जी लाईट आहे ती लावून व्हिडिओ करावा. तर त्याच्यासाठी म्हणलं की आपण हे दुरुस्त करून घ्यावं. तर हे लवकर निघतच नव्हतं, कारण इतके दिवस आता 6 महिने झालं मी ह्याच्याकडं जे जिन्यावरती ते ठेवून टाकलेलं होतं ते बघितलं पण नाही आणि काय नाही. तर आज दुपारपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे, कारण सकाळचं जे काम आहे ते सगळं जिथल्या तिथं टाकून मी गावात गेलेलो होतो. तर आल्यानंतर म्हटलं चला आता पहिला ह्याला पुसून घेऊन आपल्या कामासाठी वापरायला घ्यावा. तर एकदम मस्त बेस्ट माझा हा ट्रायपॉड आहे. तर 800 रुपयाला मी घेतलेला होता, जेव्हा आपले ते लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेलं होतं त्यावेळेला. तर ह्याची पट्टी कशी काय निघून पडल्या काय माहिती. तर सैल झालेलं होतं आणि त्याची जी नटं असतात तर ती पण सैल झालेली होती. तर सगळं व्यवस्थित मी पॅक करून त्याला गच्च असं करून मी ते तुम्हाला दाखवत आहे इथं. आणि एकदम मस्त आहे माझा ट्रायपॉड. ह्यानं उंची पण भरपूर आहे ह्या ट्रायपॉडला. तर कपडे बघा दिसत आहेत तुम्हाला खुर्चीत. तर ही वाळत घातलेले कपडे आणून ठेवलेले आहेत आणि इथं जे दिसत आहेत ते धुयाचे आहेत कपडे. आज कामाला एवढा वेळ म्हणजे सकाळी 9:30लाच मी घरातनं बाहेर पडलेलो होतो स्त्रीबरोबर. तर भांडी घासलेली ती पण लावायची होती आणि भांडी घासायची पण होती. तर इथं बघा सगळं जसंच्या तसं, कारण आपल्याला एवढ्या लवकर बाहेर जायचं म्हटल्यावर सगळं कसं आवरणार. तर मी बाहेर पहिला बघितलं की ऊन केवढं आहे. तर जिथं धुणं भांडी मी करते तिथं ऊन नव्हतं. म्हटलं चला आता पटापटा सगळं आवरून घ्यावं. आणि सकाळची बघा थंडी वाजते एवढी आणि दुपारचं एवढं कडक ऊन लागते, कळतच नाही नेमकं उन्हाळा सुरू आहे काय थंडी सुरू आहे. तर असू दे म्हटलं चला आपण आपल्या कामाला लागलेलं बरं. तर इथं पटापटा भांडी आणि कपडे बाहेर नेऊन ठेवली आणि चहा घ्यायचा होता मला. 3 वाजलेले होते. तर श्री आलेला होता, साईडला होता तो. आणि उन्हातनं आल्यानंतर त्याला पण कंटाळ येते, तर जास्त त्याला नाही कोणासंग मग बोलू वाटत. तर सुहानी पण होती माझ्याबरोबर. तर म्हटलं चला आवरून घ्यावं. आता त्या त्यांच्या कामाला लागलेल्या होत्या. तर इथं ना 100 वेळा आत बाहेर केल्याशिवाय माझं कामच पूर्ण होत नाही. तर एक काय ना काय तर राहतेच आत. तर टप पाक फुटून गेला आहे. तर भांडी ठेवायला काय नाही, त्याच्यासाठी तेच वापरायला लागते. आणि भांडी तर एवढी पडतात त्यामुळं मोठ्या डपातच भांडी ठेवली तर नितळतात पण ती व्यवस्थित, कारण मी भांडी पूर्ण नितळल्याशिवाय लावत नाही. तर त्याच्यासाठी मी त्या मोठ्या टपातच त्याला जिकडं तिकडं चिर पडल्या त्यामुळं पाणी पूर्ण सगळं पाण्याचा निचरा होऊन भांडी कोरडी होतात. तर इथं धुणं भांडी सगळं करून घेतलं आणि म्हटलं आता चला आवरून येतं. भांडी तिथंच ठेवावी नितळत. सकाळ सकाळ एवढी थंडी वाजते आणि आत्ता ऊन पडलं. श्री आलेला आहे, झोपला आहे. पेपर सुरू आहेत. कसा गेला पेपर? चांगला गेला. छान गेला ना? 2 होते ना? हिंदी गाणी गेली. होय, वडापने यायला लागते माझ्या बाळाला. सकाळी गेलेलो आम्ही दोघं गाडीवरनं. आणि औषधं बघा, औषधाचा डब्बा काय बंद होईना. चहा सांडलाय माझ्या हातनं तिथं. मुंग्या लागतील तुला बघ. चला आत्ता जेवलो मी. आता श्री बघत बसला इथं TV. दळप काढायचे आहेत, अजून कपड्याच्या घड्या घालायच्या आहेत, किचन कट्टा आवरायचा. मी असंच गेलेलो होतो. आत्ता आवरून झाले माझं, म्हणजे धुणं भांडी जेवण झाले. आत्ता किचन कट्टा आवरायचा बघा.
सगळं असंच टाकून गेलेलं होतं सकाळी. कपडे पण घडी घालायचे. ब्लाऊज कट केल्या, ती शिवले नाहीत अजून. आणि भाज्या आणल्या. भांडी लावायची आहेत. भाज्या आणल्या एवढी. आणि 170 रुपयाची भाजी आहे बघा ही. वाटत्या काय बघा, 170 रुपयाची भाजी. रविवारी आणायची होती भाजी, पण नाही जमलं आणायला. त्या दिवशी चिकन ते नसलं की नाही की संध्याकाळचं आणलं की हिने त्या दिवशी सकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंत होते. तर कोथिंबीर बघा, तिने मला फसवलं ह्याच्यामध्ये, कोथिंबीरमध्ये. कोथिंबीर लई खराब झालेली भाजी. त्यामुळे बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आज कायच म्हणजे कायच आवरून गेलं नव्हतं. फक्त जेवण केलं आणि डबा ह्यांचा भरून दिला, लुटून झाडून काढलं. जराशी कपडे बाहेरचे होते, टॉवेल ते सगळं वाळत घातलेलं होतं, ते काढून घेतलं आत. आणि श्रीला घेतला आणि मी गेलो. जरा काम होतं बाहेर गावात, त्याच्यामुळं त्याला सोडलं शाळेत आणि मी माझं काम करायला गेलो. तर पोस्टात जायचं होतं. पोस्टातलं तिथलं काम एक झालं आणि एक झालं नाही. तर आता परत उद्या त्याच्यासाठी जायला लागणार आहे. मला पापडीची ही शेंगा ना भरपूर आवडते. म्हणजे लय आवडते. आमच्या दारात पहिला की नाही, आम्ही लहान होतो त्यावेळेला पाठीमागच्या साईडला वेल होता ह्या शेंगाचा. आणि अर्धा किलो दिलं. वांगी, पापडी मला भरपूर आवडते. वांगी चांगली होते त्यांच्याकडं, म्हणून मी अर्धा किलो, 30 रुपयाचे अर्धा किलो घेतला. तर इथं माळवं कोल्हापूरमध्ये 30 रुपये 25 रुपये पावशेर आहे. तर तुमच्याकडं कसं आहे माळवं सांगा. माळवंच म्हणतात लय तर इथं, भाजीपाला माळवं. आणि मी जास्त करून पालेभाज्या आणायला बघत नाही, कारण मला एकटीलाच निवडायला लागतात कपडला. तर त्या दिल्यात तशाच सुकल्यात. बघा माणूस कोण चांगलं कोण द्यायला लागले आपल्याला, चांगलं कोण देणार आहे. बघा जरा अशा पिवळ्या पिवळ्या पडल्यात म्हणून दिल्यात. चांगलं असतं तर दिलं असतं का. ह्याला आता 20 रुपयाला एक शेंग झाल्या तिथं. तर असू दे, तेवढं पण कोण आजकाल देत नाही. वाळल्याला पण देत नाहीत शेंगा. तर आता जरा पहिला चहा घेतो. अजून त्यातली भाजी काढायची. एका हातात फोन आहे आणि मोबाईल आहे एका हातात, आणि मला भाजी काढता येईना झाल्या. तर चहा घेतो पहिला आणि सगळं किचन कट्टा देन पुसून घेतो. पाणी जाणार होतं, पाणी आता एवढं भरलेलं आहे इथं प्यायसाठी. मी असं हे भरून ठेवतो. हे खालचा कुकर भरला आहे, आता हे भरायचं. आणि फिल्टर माझं गळायलाच लागला आहे. तर आज मला हिने घेऊन जा म्हटलेलं होतं. त्याची जी काही चावी आहे ती बसवून आण. खरं कुठलं, सकाळचं गडबड एवढी होत्या सांगण्याच्या पलीकडं. तर ने म्हटलेले, पण माझ्याच लक्षात राहिलं नाही फिल्टर न्यायचा. तर ते नुसतं एक भांडं घेऊन जा म्हटलेले होते, नेलंच नाही मी. आता मोबाईलचं चार्जिंग कमी होत आलेलं आहे. चार्जिंगला लावतो फोन आणि बाकीचा असाच व्हिडिओ बघत राहा. या सगळीजण चहा घ्यायला. श्री आणि मी चहा घेत आहे. वाजल्यात किती बघा. अरे उलट दिसते, किती वाजले, 4:30 वाजल्यात. आता दुकान लावायला वरती जाणार होतो, पण भाजी तेन ठेवायचं आहे, अजून किचन कट्टा आवरायचा आहे, कपडे ठेवायचे आहेत. आता ती काय कपडे मी उद्याच काढणार आहे. वरती वाळत घातलेले. आता काय काढणार नाही, कारण ती वाळणारच नाही आहेत आत्ता, ऊन कडक असलं तरी पण. तर चहा घेतो आम्ही आणि बाकीचं आपलं काम आहेच. ब्लाऊज शिवायचं होतं, तर आता कंटाळा आला. बघितलं, ब्लाऊजचा जरी कंटाळा आलेला असला तर ह्या कामाचा कंटाळा करून चालत नाही. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण हे काम करूनच टाका. कारण ही कामाला कंटाळा केला तर घराचं कोंडाळा व्हायला 2 दिवस पण लागणार नाहीत. तर बघा, फक्त एकच कापड मारायचं होतं आणि गॅस चकचकीत स्वच्छ होणार होता, पण तेवढा पण वेळ सकाळी माझ्याकडं नव्हता. त्यामुळं म्हटलं आल्यानंतरच करावं. आणि नेमकं अशा वेळे कोण ना कोण तर घरला येणारच.
हे मात्र ठरलेलं आहे. माझ्याबरोबर तर कायम असं झालेलं आहे. तुमच्याबरोबर कधी झाले काय सांगा. तर चहा करायला ठेवल्यानंतरच मी इथं पटापटा भाज्या सगळ्या धुवून नितळत ठेवल्या आणि कोथिंबीरमध्ये मला फसवलं त्या माणसानं. तर असू दे, फसवणारी कमी नाही आहेत या दुनियेत आणि फसणारी कमी असतील, पण मी तर सारखे फसत असते. तर असू दे, कोण कोण आहे माझ्यासारखं मला कमेंट करून सांगा. तर माझं एक्स्ट्रा 10 रुपये त्याला मिळू दे कोणीकडनं, तर त्याला थोडंसं आराम वाटला असेल. 10 रुपये कोणाचं तर आपण एक्स्ट्रा घेतले बाद कोथिंबीर देऊन. तर त्याच्या नशिबात असं होते ते 10 रुपये म्हणून आणि विचार सोडून दिला. म्हटलं चला आपापल्या कामाला लागावं. तर इथं आम्ही दोघांची ताटं आणि चहा पिलेल्या वाटा होत्या, तर त्या पण धुवून घेतल्या. आणि गॅस बघा किती रोज घासून ठेवा, गॅस घासा किंवा बेसिन घासा. इकडलं पाणी आहे ना चिकट आहे, त्यामुळं असं लगेचच काळं काळं असं होते. तर ह्याच्यामध्ये किती स्वच्छ किती छान दिसायला लागले. असं वाटायला लागलेलं की घासतच बसावं का काय, पण तेच एक काम करत बसलं तर बाकीचे सगळे कामं राहणार. आणि हे काम बघा कसं असते आपलं घरातलं. ह्याला असं तर एरवी आपल्याला काहीच दिसणार नाही, पण जेव्हा आपण म्हटलं की आपल्याला हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे, तर एक काम फक्त काढून ठेवायचं, त्याच्याबरोबर आपल्याला 1000 कामंही लागलेले असतात. लक्षात ठेवा कधी पण बघा. आणि मी तर भरपूर वेळा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा मी भांडी वरची काढायला घेतलं तर त्याच्याबरोबर रॅक घासायला येते, परत झाडायला येते, परत फ्रीज पुसायला येते आणि परत थोडेसे कपडे पण बाहेर लोंबकळतेले दिसतात कपाटातली, तर ती पण ठेवायला होत्यात. तर असं कंटाळ येऊन जाते मला की सारखं सारखं हे ते करत. पण घर पण आपलं स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे ते. आणि आपलंच घर जर स्वच्छ असलं तर बघणाऱ्याला पण छान आणि मस्त वाटते. आणि कोण तुम्ही घरात किती खाल्ले हे बघायला येत नाही, तर तुमचं घर कसं आहे त्याच्यावरनं आपले पारख ठरते असं मला वाटते. तर माझं जसं घर आहे तसं मी माझ्या परीने जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते. तर इथं म्हणू बघा चिकन आणलेलं होतं, त्याचा नुसता दंगा चाललेला होता. आणि एरवी एवढं शांत दूध पिऊन झाल्यानंतर चपाती खाऊन झाल्यानंतर ते तुम्हाला किंमत म्हणजे भावसुद्धा देणार नाही. परत तुम्ही हाका किती पण मारा, पण असं चिकन ते आणल्यानंतर ते कुणाचं ऐकून पण घेत नाही. ऐकत नाही ते. अरे कुठं घातलास? या म्हणाले ऐक आते जाते चिकन दाबून, तोपर्यंत तोंडच जात नाही चिकन. अरे देवा, आता सगळं घर घाण, फरशी पुसल्याला सगळं घाण करते. ते बाहेर घेऊन जा रे. सुंडी बाहेरच बस दे. ऐ, ए बाळ, मी सुंडीचं नाव घेताना बघितलं मी काय बोललो. तर असं होते काय बी करा. जसं एखादं बाळाला जास्त औषध झाल्यानंतर त्याची बोबडी वळते, तशी माझी पण बोबडी वळते औषधामुळं. तर तुम्ही मला समजून घ्यायची. मला लई हसू, एवढं हसू येत होतं की सांगण्याच्या पलीकडं. तर एवढं सगळा किचन कट्टा ते आवरून एवढं मस्तपैकी बसलेलं होतं, तोपर्यंत नवरोबाने आणलेलं होतं चिकन. तर म्हटलं चला, तर चिकन मी अशा प्रकारे पूर्ण त्याच्यातलं पाणी, आपण हळद आणि मीठ घातल्यानंतर जे पाणी सुटते की नाही, तर त्या पाण्यातच मी चिकन शिजवून घेते. मी जरासुद्धा पाणी घालत नाही. तर इथं मी बोट त्यासाठीच दाखवत होतं तुम्हाला की जरा पण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. TV सुरू होती बाहेर, मी बोलत होतं पण त्याचा आवाज येत होता त्याच्यासाठी, आणि म्हणतं चला आपण सांगावं नंतर. तर इथं मी पूर्ण चिकन शिजवून घेतलेलं आहे, पूर्ण चिकन शिजलेलं आहे त्याच पाण्यात फक्त. आणि मग नंतर मी गरम पाणी घातलेलं आहे. मला असं भाजलं म्हणजे त्याला असं डाग ते उठलत ना चिकनला, तर मला छान वाटते. आणि तुम्ही पण करून बघा, एकदम मस्त छान लागते ते चिकन. आपण नुसतं फोडणी टाकली आणि जरा असं लगेचच पाणी त्याच्यात वतलं तर ते कापसासारखं चिकन होते. तुम्ही कधी पण करून बघा आणि ही जी पद्धत आहे ती वापरून बघा. बाहेर शिजायला ठेवताना वरती एका ताटात पाणी घालून ठेवायचं आपल्याला, त्याच्यामुळे त्यातलं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये पडत राहते. आणि इथं कॅमेरा बंद होता बघा. तिखट मीठ हळद सगळं मसाला जे काय होतं ते घालून घेतलं. इकडे आमटी पण, रस्सा पण माझा इकडं करून झालेला होता आणि जेवायला वाढायचं होतं. तर व्हिडिओ भरपूर मोठा होतो, त्याच्यासाठी मी पटापटा दाखवायला लागले थोडं, कारण मग अर्ध्यातच राहणार. तर सुहानी वर्ष झाला आता ते चिकन मटण अंडी काहीच खात नाही. तर काय झाले काय माहिती, पण ती खात नाही आता. आणि मग तिच्यासाठी आणि परत सुक्कं वांगं त्यातलाच मसाला वापरून मी ह्याच्यातला नाही म्हणजे वेगळा मसाला तयार केलेल्यातला वेगळा मसाला घालून तिच्यासाठी सुक्कं वांगं केलं. इकडं पटापटा चपात्या करून घेतल्या आणि मग घेतलं आम्हाला जेवायला. तर पोरी अभ्यास झाल्याशिवाय त्या काय किती पण हाका मारा त्या जेवायला येत नाहीत. तर आम्ही तिघांनी जेवून घेतलं.
आपल्याला कसं वाटते की आपल्याला कुणीतरी गरम गरम जेवण द्यावं, तर ह्यांच्यासमोर गरम ताट दिले की ह्यांच्या तोंडाकडं बघा. तर ह्यांना पावसाळा, उन्हाळ, थंडी कायम गार भात, गार चपाती असं लागते. आमटीन भाजी तेवढी गरम असली तर चालते आज. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.